आता आपण सावरकरांच्या जन्म जयंतीनिमित्त विशेष उपक्रम आपल्या इथे चालू आहे. त्यामुळे मला जो विषय मिळाला आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ हा विषय मला मिळालेला आहे. ज्यांचे बाहू ज्यांचे कर सदैव राष्ट्राला अनेक अंगांनी सावरण्याकरता सरसावले ते सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे प्रखर तेजाचे स्फुल्लिंगच. पु ल देशपांडे यांनी एका व्याख्यानात म्हटले आहे की तेजस्विना वधितमस्तु याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांची काया वाचा मन अवघ व्यक्तिमत्व अंतर्बाह्य तेजस्वी होतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. भाषेवर प्रचंड प्रभुत्व स्वामित्व असणारा हा तेजोनिधी. त्यांच्या अगदी लहानपणी सावरकरांच्या लहानपणी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होती आणि खूप अचानकपणे विषय देऊन त्याच्यावर बोलायचं असं सांगितलं गेलं आणि त्यांनी सहभाग घेतला. भाषण वगैरे खूप छान पद्धतीने पार पडलं वगैरे. पण जेव्हा क्रमांक जाहीर केले गेले तर ह्या विनायक सावरकरांचा नंबर नाही आला, त्यांचा नाही घोषित केला. पण त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि खरं म्हणजे परीक्षकांनाही खूप कौतुक वाटलं होतं. म्हणजे अगदी स्पष्ट बोललं नाही तरी डोळ्यातनं आपल्याला कळत असतं. कसं असतं, ऐकणाऱ्या व्यक्तीचे डोळे जास्ती बोलत असतात की बरं वाटतंय का कंटाळा आलाय काय वैताग आहे, हे सगळं खरं म्हणजे डोळ्यातनं बोलणाऱ्या व्यक्तीला कळत असतं. आणि मग परीक्षकांचा कौल होता हे त्यांच्या लक्षात आलं होतं, नजरेतनं. वय लहान होतं. तर मग त्यांनी ताठ मानेने विचारलं की मला का बरं नाही म्हणजे माझी निवड का नाही झाली किंवा माझा क्रमांक का नाही लागला. तेव्हा मग त्यांच्यातल्या एकांनी म्हणजे परीक्षकांमधल्या एकांनी त्यांना विचारलं की अरे इतकं उत्स्फूर्तपणे आणि एवढं अस्खलित आणि एवढं सुंदर भाषा, म्हणजे तुझी भाषासुद्धा आम्ही ऐकली तर असं वाटलं नाही की तुझ्या वयाचा मुलगा एवढं उत्कृष्ट बोलू शकेल. आम्हाला असं वाटतंय की तुझ्या आईकडनं तू केव्हा तरी हा विषय लिहून घेतला असशील आणि अचानक तुला कळलं तर तू तो बोललायस. म्हणजे पाठांतर असेल तुझं, त्याच्याबद्दल आम्हाला शंका नाही, पाठांतर निश्चित असेल. पण हे असं नाही वाटत की हे तू बोललायस, म्हणजे तुझ्या स्वतःच्या मनातलं उत्स्फूर्त आहे असं आम्हाला वाटत नाही तुझ्या वयाकडे बघून. तेव्हा काही नाही, ते क्षणभर शांत बसले. म्हणाले हरकत नाही, तुम्हाला असं वाटतंय का, मग तुम्ही तुमच्या या क्षणाला तुमच्या मनात जो विषय येईल तो मला द्या बरं का. आणि एक किती 2-5 मिनटं मला फक्त द्या, मी कुठे खुर्चीत शांत बसतो, 5 मिनटं द्या, 5 मिनटाच्या वर नको बरं. आणि खरंच म्हटल्याप्रमाणे त्यांना सावरकरांना विषय दिला गेला. अगदी अचानक, तो तर खरोखर अगदी अचानक दिला गेला. खरोखर ते 5 मिनटं डोळे मिटून शांत बसले आणि पुन्हा त्याच पद्धतीत अस्खलित आणि अत्यंत संस्कृत प्रचूर आणि त्यांच्या वयाच्या कितीतरी पट मोठं वाटावं इतका सुंदर भाषेमध्ये त्यांनी पुन्हा भाषण उत्कृष्ट पद्धतीने दिलं. तेव्हा परीक्षकांची खात्री पटली आणि त्यांना प्रथम क्रमांक जाहीर म्हणजे एका व्याख्यानासाठी त्यांना 2 व्याख्यानं द्यावी लागली. तेव्हा परीक्षकांची खात्री पटली. ह्याला म्हणायचं वक्ता दश सहस्रेषु. तर ही उक्ती खरोखर त्यांच्या बाबतीत सार्थ ठरली. सावरकर कल्पनाविलास अलंकारिकता यांचा अतिरेक त्यांनी कुठेही न करता देखील त्यांच्या काव्यातली जी प्रासादिकता आहे ती नतमस्तक व्हायला लावतेच. छत्रपती शिवरायांची आरती असो, भारतमातेचं स्तवन असो, जयोस्तुते श्री महन मंगले, किंवा सागराला कळवळून घातलेली हाक असो, साद असो, तर एखाद्या महाकवीच्या प्रतिभेला सहस्र वेळा
वंदनच आहे. इतकी सुंदर आणि संस्कृत प्रचूर अशी भाषा त्यांची आहे. एक एक शब्द काळजाचा वेध घेतो, अंतःकरणाचा ठाव घेतो. विचारांचे धगधगते अग्निकुंड म्हणजे सावरकर आहेत. मातृभूमीसाठी सर्वस्वाचं समर्पण म्हणजे सावरकर आहेत. सर्व प्रकारचा शारीरिक मानसिक छळ सोसून देखील ध्येयापासून तसूभरही न ढळणारे तपस्वी म्हणजे सावरकर आहेत. अनादिमी अनंतमी अवध्यमी असा हे उच्च रवाने गाणारा साक्षात मृत्युंजय म्हणजे सावरकर आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एकूणच कार्य, त्यातील ही भाषाशुद्धीची चळवळ हा खरं तर अतिशय लहानसा परंतु फार मोलाचा असा भाग आहे. अभिनव भारत संघटना असो, परदेशात असताना देखील भारतीयांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करून संघटित करणं असो, त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा, कालकोठडीत देखील कमलासारखं उत्तुंग महाकाव्य या महापुरुषाला स्फुरणं हे देखील एखाद्या दैवी चमत्काराप्रमाणेच आहे. आज वर्तमानात आपण पर्यटक होऊन त्या अंदमानाचं सेल्युलर जेल पाहायला जातो. लोक तिथं जाऊन फोटो काढतात. फोटो कसले काढता? रोज उठून ते मृत्यूशी झुंज देत होते. ते कसे राहिले, कसे जगले, कसे वाचले ते एका भारतमातेला, भगवंताला आणि त्यांना एवढ्यांनाच माहिती. अशी खरी म्हणजे वस्तुस्थिती. त्या मृत्यूतांडवाची खरोखर पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. आत्यंतिक वेदना, क्लेश, क्षणाक्षणाला होणारं खच्चीकरण या सगळ्याला सामोरं जाऊन या धीरोदात्त माणसानं कसं काय हे कार्य पुढील काळातही सुरू ठेवलं ह्याचं फार मोठं विलक्षण आश्चर्य वाटतं. त्यातही सावरकरांची विनोदबुद्धी कशी होती पहा बरं का. म्हणजे त्यांनी एके ठिकाणी विनोदाने म्हटलेलं आहे की तो जो बारी होता त्यांच्या जेलचा मुख्य, तर ते जे हे असतं तुरुंगाचे ह्याच्यातनं त्यांनी बारीला एकदा दोनदा असा फेऱ्या मारताना बघितला. तर ते विनोदाने म्हटले की कसं व्हायचं, तो बारी चालत असताना आधी त्याचं पोटच पुढे यायचं. 2 पावलं आधी त्याचं पोट पुढे यायचं आणि मागणं तो दिसायचा. आणि त्याने बांधलेला जो चांबडी पट्टा असायचा ना, तो पृथ्वीला जसा भूमध्य वर्तुळ असतो तसा तो पट्टा दिसायचा त्या बारीच्या पोटाचा. नी तो बारी मागून दिसायचा, त्याचं पोट आणि तो पृथ्वी गोल जो आपण वर्गामध्ये बघितलाय तसा तो दिसायचा. म्हणजे बघा, आत्यंतिक वेदनेच्या स्थितीमध्येही माणसाची विनोदबुद्धी शाबूत राहणं हे किती, म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. स्थितप्रज्ञ या गोष्टीची व्याख्या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. हे म्हणलं तर चुकीचं ठरेल का सांगा बरं. प्रचंड स्थितप्रज्ञता. आपण काय विनोद करू शकू? शक्यच नाही. आपल्याला साधं एवढं तेवढं दुखलं तर अगं ऐगं 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 करत आपण विव्हळत राहतो. विनोद कुठला सुचायला बसलाय आपल्याला. पण त्यातही त्यांची विनोदबुद्धी कशी होती ह्याची नवल वाटतं. म्हणजे जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांच्या हृदयाचे ठोके देखील राष्ट्र राष्ट्र हाच अनाहत नाद करीत राहिले असा युगपुरुष न भूतो न भविष्यती असाच म्हणावा लागेल. सावरकरांचा जीवन प्रवास क्षणाक्षणाला युद्धप्रसंगासारखा होता. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांनी गीता रहस्य ग्रंथाची रचना केली. त्यांच्याच या भक्ताने काव्य प्रतिभेचा कळस म्हणजे कमला या काव्याची रचना कारागृहांच्या भिंतींवर केली. कारण कागदही मिळणार नाही, लेखणीही मिळणार नाही, कोलू ओढायचा आहे, अमांश होतो आहे, प्रचंड वेदना होत आहेत, त्याच्यातनं सुद्धा कुठेतरी कोळशाचा तुकडा मिळेल किंवा कायजे मिळेल, त्याच्याने भिंतींवर संबंध त्या कमला काव्याची रचना करावी, ते आपल्या अंतःकरणात धारण करावं. आणि जेव्हा त्यांची त्या अंदमानातून सशर्त सुटका झाली त्यानंतर त्यांनी ते सगळं उतरवून काढलेलं आहे. काय विलक्षण असेल की नाही. आणि आपण ह्यांना दैवी अवतार म्हणलं तर काय चुकीचं ठरेल सांगा बरोबर. अक्षरशः यांना दैवी अवतार म्हणायला सुद्धा हरकत नाही.
सावरकर कधीही पराभूत मनोवृत्तीने जगलेच नाही. शक्य अशक्य, व्यवहार्य अव्यवहार्य याचाही त्यांनी कधी विचार केला नाही. अशक्य हा शब्दच मुळी त्यांच्या शब्दकोशात नव्हताच म्हणून ते इथपर्यंत तगले. सामान्य आयुष्य आणि तेजस्वी चरित्र या दोन गोष्टींमध्ये प्रचंड मोठं अंतर असतं. खूप मोठी दरी असते म्हणलात तरी चालेल. रोजचा दिवस उगवतो, मावळतो, माणूस जगत राहतो. काम धंदा, नोकरी चाकरी, ठराविक काळानंतर निवृत्ती, रिकामपणा, क्वचित एकाकीपणा, मग आजारपण, वार्धक्य आणि मग मृत्यूशय्येवर शेवटचे दिवस मोजत मोजत मरण. संपलं. सामान्य माणसाचा जीवन प्रवास इथे संपला. म्हणून मग भारत आंबेंनी म्हणलं ना, जन पळभर म्हणतीला हाय हाय मी जाता राहील कार्य काय. अहो खरंच आहे, नातवंडालाही आजोबाचं नाव एका क्षणात आठवत नाही. 13 दिवसानंतर आता सगळं विसरायचं असतं म्हणून माणसं गोड खाऊन रिकामी होतात. म्हणजे माणूस माणसाबरोबर जे आयुष्यभर राहिले त्यालाही तुम्ही 13 दिवसात विसरायचं असतं, हे तुम्हीच स्वतःला बजावून घेत असता. म्हणजे तुम्ही स्वतः पेरून ठेवता की माझ्या पश्चात पण 13 दिवसानंतर मला सगळ्यांनी विसरायचं असतं. हे आपण स्वतःच पेरून ठेवलेलं असतं. पण समाज आणि राष्ट्र ह्यांनी चिरस्मरणीय असं असावं, ज्यांच्या मनात चिरस्मरणीय असं असावं, तर ते तेजस्वी चरित्र असतं. चरित्र हे ध्येयाने भरलेलं असतं. ध्येय वेड असतं, ते चरित्र असतं. सर्वस्वाची देखील कुरवंडी जिथे केली जाते ते चरित्र असतं. आणि ज्याला आपण म्हणतो भूतो न भविष्यती असं कार्य जेव्हा मागे राहतं, उरतं, ते मात्र चरित्र असतं. म्हणजे फक्त सावरकरांबद्दलच का म्हणावं, लोकमान्यांनी गीता रहस्याच्या निमित्ताने जे भलं मोठं कार्य पेरून ठेवलं त्यांचं चरित्रच होतं. अगदी अलीकडे गदिमांनी गीत रामायण जे निर्माण करून ठेवलं, यावत चंद्र दिवाकर त्याची कीर्ती राहील असं गीत रामायण निर्माण करून ठेवलं, हे चरित्र आहे. बाबूजींचं चरित्र आहे. एक वेळचं खायला अन्नही नाही अशाही परिस्थितीत हा ध्येयवेडा माणूस गाण्यासाठी आपलं आयुष्य न्यौछावर करत असेल तर ते चरित्र आहे. खरे की नाही सांगा. अगदी तुमचे दादासाहेब फाळके चरित्र आहे का नाही म्हणायचं सांगा. माझ्या भारतामध्ये चित्रपटाची निर्मिती व्हावी, माझ्या स्वदेशामध्ये चित्रपटाची निर्मिती व्हावी म्हणून खरोखर सर्व घरातली भांडी विकून टाकलेली आहेत. घरात भांडंही ठेवलं नाही, तशी साथही मिळाली म्हणा. म्हणजे चरित्र एकट्याचं घडत नाही हो, घरातूनही तशी साथ असावी लागते, तेव्हा चरित्र घडतं. चरित्र असं एकाएकी घडत नाही. त्यामुळे चरित्राचा उगम हा सुद्धा घरातून, कुटुंबातून आणि सहधर्म जे आहेत त्यांच्याकडून असेल तर ते चरित्र घडतं. काळाच्या पडद्याआड केवळ देह जातो, पण विचारांच्या रूपाने, कार्याच्या रूपाने, त्यागाच्या रूपाने अजरामर राहणारा चरित्र नायक स्वतः इतिहास घडवतो. तो दीपस्तंभाप्रमाणे पुढील अनंत पिढ्यांना, अनंत काळासाठी दिशा दाखवत राहतो. तो केवळ इतिहासाच्या पानावर उरत नाही, तर इतिहासालाही समृद्ध करतो. इतिहासालाही गौरव वाटावा असं जे असतं ते चरित्र असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे खरोखर की पुण्यासारख्या, कारण त्याही काळापासून म्हणजे इतिहास काळापासून पुणे हे संपूर्ण देशाचं हृदय आहे. लक्षात ठेवा, आपलं पुणे हे संपूर्ण देशाचं हृदय. कारण पुण्याची दहशत अख्ख्या देशाला होती. पुण्याची दहशत दिल्लीला होती, पहिल्यापासूनच होती. आणि म्हणून इथं त्यांनी गाढवाचा नांगर फिरवला. आणि असं म्हटलं जातं, परंपरेमध्ये म्हणतात, जिथे गाढवाचा नांगर फिरतो ते शहर किंवा ते गाव किंवा ते नगर कायमचं उद्ध्वस्त होतं, हे म्हटलं जातं. पण जिजाऊंनी काय केलं, सोन्याचा नांगर तिथे फिरवला. आणि जिथे सोन्याचा नांगर फिरतो तिथे अक्षय लक्ष्मी असते. अक्षय लक्ष्मीचा वास असतो, म्हणून सोन्याचा नांगर. म्हणून अजून सुद्धा
कदाचित तुम्हा लोकांना माहीतही असेल, मी तुमच्या खूपच लहान आहे, की जेव्हा भूमिपूजन करतात तर छोटासा एवढासा सोन्याचा नांगराचा प्रतिकात्मक, आता कोणाला परवडणार आहे का सोन्याचा नांगर, प्रतिकात्मक केलं जातं का, तर त्या भूमीमध्ये अक्षय लक्ष्मीचा निवास असला पाहिजे. आणि सावरकरांनी तर स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार केलेला आहे, हो की नाही. मग हे वैभव आहे, आपलं पुणे हे हृदय आहे आणि आपलं पुणे हे संपूर्ण देशाचं वैभव आहे. टाळ्या वाजवा की आपल्या पुणे. आणि पुण्याची दहशत आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पुण्याची दहशत आहे. आणि खूप मोठे मोठे हे जे लोक झाले, म्हणजे ज्यांची नावं अजरामर झाली, ते सगळे पुण्याला येऊन गेले. स्वामी विवेकानंद पुण्याला येऊन गेलेत. विंचुरकर वाड्यामध्ये लोकमान्यांची गाठ घेऊन किती दिवस छान पाहुणचार पुण्याची लोक पाहुणचार खूप करतात. खूप गैरसमज पसरवलेत आपल्याबद्दल. काही नाही, खूप चांगला पाहुणचार केला जातो आमच्याकडे. काही नाही तर चितळ्यांची बाकरवडी तर नक्की मिळते आणि त्याच्यासोबत चहा. उगाच का तो तेंडुलकर आला बाकरवडी कर असं विनोदाचा भाग सोडा. खूपच गंभीर झालात म्हणून लहानसा विनोद केला. चल, तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की इतिहासालाही जो समृद्ध करतं ते चरित्र असतं. रत्नागिरीला स्थानबद्ध असताना राजकीय कार्यापासून सावरकरांना सक्तीनं अलिप्त राहावं लागलं. खूप बंधनं त्यांच्यावर घातली गेली. आधी डोंगरीच्या तुरुंगात होते आणि मग तिथून ते रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. त्याच वेळेला त्यांनी भाषाशुद्धी आणि अस्पृश्योद्धार या 2 चळवळींवर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित केलं. आणि जेव्हा सावरकर रत्नागिरीला होते तेव्हा सुद्धा महात्मा गांधी खास त्यांना भेटायला म्हणून गेलेले होते. तो प्रसंग फारच मजेशीर आहे. महात्मा गांधी आणि कस्तुरबा म्हणजे महात्माजींची सभा होती. ती अशी थोडीशी समुद्र किनाऱ्याजवळ होती. महात्माजींची सभा संपली आणि मग त्यानंतर महात्माजींनी सभेमध्येच बोलले की रत्नागिरीबद्दल आत्ता माझ्या मनामध्ये 1-2 गोष्टींसाठी ओढ आहे. ती अशी की एकतर हा सुंदर असा समुद्र किनारा आणि इथे आता सावरकर राहत आहेत, तर त्यांना मला भेटायचं आहे. त्या ओढीने मी खरं म्हणजे ह्या सभेला आलेलो आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते भेटायला गेले सावरकरांना. एक थोडा वेळ वरच्या मजल्यावर बसून दोघांची काय चर्चा झाली, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली असं म्हणू. आणि कुठेच एकवाक्यता झालीच नाही. दोघांचे 2 अत्यंत भिन्न विचार प्रवाह, एकदम समांतर पण अतिशय भिन्न विचार प्रवाह. त्यामुळे मग एक थोडा वेळ चर्चेचा विषय पुढे वादावर नको घसरू दे म्हणून महात्माजींनी थोडीशी माघार घेतली. म्हणून एक क्षणभर महात्मा गांधींनी थोडी माघार घेतली आणि ते 2 जण खाली आले. मग आता पाहुणचार करायला पाहिजे म्हणून सावरकरांच्या पत्नींनी माईंनी पाणी वगैरे आणून दिलं आहे ते सगळं. आणि तुम्हाला गंमत सांगते की महात्मा गांधींनी माईंना खाली वाकून नमस्कार केला. महात्माजी वयाने मोठे होते आणि त्या गडबडल्या, मला का खाली वाकून नमस्कार केला. आणि कस्तुरबांकडे बघून हसत हसत म्हणले, अहो मी फार कमी काळ ह्यांच्याशी बोलायला प्रत्यक्ष समोरासमोर आलो तर मला दम लागला, म्हणजे मी दमलो. आणि हा आयुष्य कसं काय करतायत ह्या अग्निकुंडाबरोबर. किती विशेष आहे की हा अग्निकुंडाबरोबर हे आयुष्य कसं काय काढतायत, ह्याचं मला विशेष वाटतंय. ही तर साक्षात जगदंबाच आहे असं मला वाटतंय. म्हणून मी तिला म्हणजे वंदन केलं. कारण कस्तुरबाजी पण गडबडल्या की एकदम त्याला का नमस्कार केला. क्षणभर सगळ्यांनाच हे वाटलं की असं कसं काय महात्माजींनी केलं. ही तर साक्षात जगदंबा आहे की हा संसार ही करते तरी कशी. असो, तर सावरकरांनी एप्रिल आणि मे 1925 बरोबर आता 100 वर्ष पूर्ण झालीत बघा. 1925 मध्ये भाषाशुद्धीचा आग्रह धरत केसरी वृत्तपत्रातून लेखन मालिकेला सुरुवात केली. एक मालिका व्हायची त्यांची केसरीमधनं. त्यांना या कार्यात देखील खूप विरोध पत्करावा लागला. चांगल्या कामाला आधी विरोधच होतो.
लोक अनुसरतात, पण पहिला काय असेल तर विरोध. मग लक्षात घ्यायचं, एखाद्या वेळेस आपल्या कामामध्ये अडथळे येत आहेत, विरोध होत आहे, असं वाटलं की लक्षात घ्यायचं की आपण चांगलंच काम करतोय. आपण कोणाचं वाईट करत नाही, कारण आपल्याला विरोध होतोय म्हणजे आपण चांगलंच काम करतोय. आत्ता काय गरज आहे त्याची, हे काय तुझं वय आहे का, असं जर कोणी म्हणलं की लक्षात घ्यायचं विरोध होतोय म्हणजे मी चांगलंच काम करते. तर त्यांना देखील विरोध पत्करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून भाषाशुद्धीची प्रेरणा सावरकरांना मिळाली. छत्रपती शिवरायांनी रघुनाथ पंत हणमंते यांना आज्ञा करून राजव्यवहार कोश निर्माण केला होता. आपल्या भाषेवरील अरबी फारसी भाषांचा प्रभाव कमी करणे ही शिवरायांची भूमिका होती. शिवरायांनी किल्ले हा फारसी शब्द वगळून गड, दुर्ग असे शब्द वापरले. दरबाराला राजसभा, वजीराला पंतप्रधान, सरलष्कर म्हणजे सेनापती असे शब्द शिवाजी महाराजांनी योजले. आणि मग पुढे हाच उपक्रम सावरकरांनी पुढे नेला आणि मग संपूर्ण समाजाच्या एकंदर व्यवहारामध्ये परकीय शब्द वगळून स्वकीय भाषेतले शब्द याचा प्रयत्न सावरकरांनी केलेला आहे. भाषाशुद्धीची आवश्यकता राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झाली. जेव्हा एखादं राष्ट्र आपली सत्ता दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमकपणे लादते, तेव्हा तो भाषिक संपर्क हा अस्वाभाविक असतो, कारण तो लादलेला असतो. तो संपर्क असा सहज किंवा लीलया झालेला नसतो, तो लादलेला असतो. गुलामगिरीची सतत खेदजनक आठवण करून देणारा असतो. भारत किंवा हिंदुस्थान एवढं तेजस्वी नाव असताना इंडिया केवळ त्यांना उच्चार जमत नव्हता, म्हणून सगळ्या जगांनी इंडिया म्हणावं. हा कसला न्याय आहे? भारत, भा म्हणजे प्रकाश, प्रकाशामध्ये अखंड रत असतो तो भारत. ज्यांची मेधा, ज्यांची बुद्धी, ज्यांची प्रतिभा, ज्यांची प्रज्ञा ह्या अखंड प्रकाशामध्ये रत आहे तो भारत. भारत काय अवघड होतो उच्चारायला, पण त्यांनी इंडिया म्हणलं, मग सगळ्या जगांनी इंडियाच म्हणलं पाहिजे. हा कसला न्याय आहे? खरंय की नाही? तर म्हणून गुलामगिरीची सतत खेदजनक आठवण करून देणारा असा तो भाषिक संपर्क असतो. भारतीय भाषांवरील अरबी, फारसी, इंग्रजीचा प्रभाव या परकीय आक्रमणांनी केलेल्या आपल्या राष्ट्रीय जखमा आहेत. त्यांचे व्रण स्वकीय शब्दांनी भरून काढावेत. या कामी अन्य भारतीय भाषा आणि संस्कृत सारखी प्रचंड प्रसव क्षमता असणारी भाषा त्यांचा आधार घेता येईल अशी सावरकरांची भूमिका होती. आपली संस्कृत भाषा संपन्न असूनही तिला अवहेळून इंग्रजी, फारसी इत्यादी परकीय भाषांमधून शब्द घेणं म्हणजे घरात सोन्याची वाटी असताना ती फेकून देऊन चिनी मातीचं भांडं हातात घेण्यासारखं आहे असं सावरकरांचं म्हणणं. म्हणजे एवढं प्रचंड वैभव आहे ते टाकायचं एका बाजूला आणि जे निकृष्ट आहे, ज्याच्यात काही अर्थ नाही, ते बसायचं चघळत, असा तो प्रकार. तांदळात किंवा धान्यात खडे मिसळले की ती भेसळ होते आणि जे जे भेसळयुक्त ते ते अशुद्ध. आता खडे तरी बरे, खड्यापेक्षाही भयंकर भयंकर भेसळ होते, जी की आपल्याला कळतही नाही की ही भेसळ आहे. तांदळातली भेसळ ही फारच वेगळ्या दर्जाची भेसळ आता व्हायला लागली आहे आणि खरा तांदूळ खऱ्या अर्थाने मिळणं हे आपलं नशीबच म्हणायची वेळ आलेली आहे. कारण कितीतरी गोष्टी आपण आजकाल बघतो नाही का, आणि लहान लहान मुलांना पण आपण काय काय खायला देतो आणि कसलं निकृष्ट दर्जाचं देतो. कशी त्यांची हाडं जड होतील, होऊच शकत नाही. त्यांचा कणा कसा ताठ राहील, होऊच शकत नाही, कणा वाकडाच होईल. असो, म्हणून आता भाषेपुरतं बोलूया. भाषा ही सुद्धा राष्ट्राचा कणाच आहे ना हो, तो ताठच असला पाहिजे. म्हणून आपल्या राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी आपली भाषा, संस्कृती आणि विचार यांना स्वच्छ, स्वावलंबी आणि अभिमानास्पद करणं आवश्यक आहे. त्याकरता संस्कृतोद्भव शब्दांना सावरकरांनी प्राधान्य दिलं. त्यांचा विश्वास होता की संस्कृत ही आपल्या सांस्कृतिक परंपरेची मूळ भाषा आहे. तिच्या आधाराने आपण स्वभाषेचा विचार करू शकतो. घटना समिती जेव्हा निर्माण करण्याचं कार्य चालू होतं, म्हणजे हे मी खरोखर सांगते की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा इच्छा होती की संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी. त्यांचा प्रचंड अभ्यास होता संस्कृतचा, संस्कृत वाङ्मयाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता आंबेडकरांचा, आणि त्यांनाही वाटत होतं की संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी, पण ती होऊ शकली नाही. हे देशाचं दुर्दैव, कारण ती वेदकाळापासूनची देववाणी आहे खरं म्हणजे, पण ती नाही होऊ शकली. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे ती नाही होऊ शकली. असो, काही विद्वानांनी सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या भूमिकेला विरोध करण्याच्या भूमिकेतून असं मत मांडलं की भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसतेच, ती प्रमाण किंवा बोली असते. भाषाशुद्धीच्या भूमिकेत प्रमाण भाषा विरुद्ध बोली भाषा हा वाद अपेक्षितच नव्हता. 12 कोसांवर भाषा बदलते अशी मराठीमध्ये म्हण आहे. त्यामुळे स्वकीय भाषा विरुद्ध परकीय भाषा हाच मुख्य वाद होता. महाराष्ट्रात बोली अनेक आहेत. मराठीत अनेक भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर आधारित बोलीभाषा आहेत. मालवणी आहे, खानदेशी आहे, वराडी आहे, मराठवाडी आहे, चंदगडी आहे, अहिराणी आहे. या बोली एकमेकांपेक्षा स्पष्टपणे वेगळ्या आहेत. म्हणजे मालवणी बोलणारा आणि इकडचा वराडातला ह्यांना शेजारी उभं केलं ते नक्की कुठल्या भाषेत बोलतायत असं वाटावं, इतकी खूपच तफावत आहे दोघांच्या बोलण्यामध्ये. तर स्पष्टपणे वेगळ्या असून देखील मुख्य भाषेच्या छत्रछायेखाली त्या येतात. सगळे मिळून ते मराठीच आहेत खरं म्हणजे. त्यांची शैली आणि गोडवा खूप सुंदर आहे. बोली भाषा भाषेचं वैभव आहे. म्हणजे बहिणाबाईंची सगळी गाणी अहिराणीतली आहेत, किती गोड आहेत, हो की नाही. आणि आपल्या बाबा बोरकरांच्या कविता ते गोव्याकडचे आहेत. काही त्यांच्या कवितांमध्ये तो स्पर्श लगेचच जाणवतो. मालवणीचा स्पर्श बोरकरांच्या कवितांमध्ये कुठे कुठे जाणवतो. ते पण किती गोड आहे, खरे की नाही. भाषेचं ते ऐश्वर्य आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलींमुळे केवळ त्या वेगळ्या आहेत. प्रमाण मराठी आणि बोली मराठी यात वादाचं काही कारणच नाही. महाराष्ट्राच्या सीमांलगत जी राज्य येतात, उदाहरणार्थ पश्चिमेकडे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश खाली आणि कर्नाटक, ह्या सगळ्या सीमा आहेत त्या राज्यांच्या. आणि त्या सीमांलगत जे आहेत ते प्रांत, त्यांच्याशी त्यांचा संबंध आलेला आहे, पहिल्यापासूनच संपर्क सतत आलेला आहे. आणि त्यामुळे त्या सततच्या संपर्कामुळे त्यांच्यात एकमेकांमध्ये भाषेची सरमिसळ स्वाभाविकपणे झालेली आहे. ती आक्रमक नाही आहे, ती खूप सहज आणि स्वाभाविक आहे. आता चंदगडी बोली जर तुम्ही म्हणाल तर कर्नाटकच्या सीमेकडचा जो महाराष्ट्राचा भाग आहे, तर तुम्ही साधारण सोलापूर सुद्धा बघा, विचार करा. त्यांची जी बोलण्याची शैली आहे किंवा ढब म्हणू आपण, ती अशी कर्नाटक शैलीकडे झुकते. सोलापूरमध्ये बरीच लोक कानडी सुद्धा आहेत आणि बोलण्याची ढब सुद्धा अशी कर्नाटक शैलीकडे झुकते, खरं आहे की नाही. किंवा इकडे आता छत्तीसगडची सीमा वगैरे असेल तर ते चंद्रपूर वगैरे तो जो प्रांत आहे, त्यांच्या भाषेमध्ये हिंदीची खूप सरमिसळ आहे. कारण मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याला त्या सीमांना ते लगत आहेत, अत्यंत लगत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये हिंदीचा जास्ती समावेश आहे, खरं आहे की नाही. वराडी पुन्हा वेगळी पडते. तिथल्या तिथेच तेवढ्या भागात सुद्धा दोन भाषांमध्ये थोडं तफावत आहेच आहे. तर असो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आक्रमक पवित्रा नसतो, तर सहज, स्वाभाविक आणि वैचारिक देवाणघेवाण असते. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. तुकोबांनी पण म्हणलं ना, कानडीने केला मराठी भरतार, असं पण झालेलं आहे पूर्वी. रोटीबेटी व्यवहार पण असे प्रांतांमध्ये तेवढ्या नजीकच्या ह्याच्यामध्ये झालेले आहेत. त्यामुळे अगदी आमच्या शेजारचंच उदाहरण म्हणायचं तर ती जी आहे सून झारखंडची आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या भागवत, आमच्या शेजारीच राहतात भागवत, त्या आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या. सून आहे झारखंडची, पण त्या मुलीचं वैशिष्ट्य सांगते. त्यांची छोटी मुलगी आईशी हिंदीमधून बोलते आणि घरात बाकीच्यांशी मराठीतून बोलते. असं आहे. किती गोड आहे बघा ना. म्हणजे ती आईला मराठी फारशी कळत नाहीये किंवा आईला फारशी छान बोलता येत नाही. ती खूपच लहान वयापासून आईशी हिंदीमध्ये बोलते आणि बाकीच्यांशी मराठीमध्ये बोलते. म्हणजे दोन्ही भाषा समृद्ध झाल्या की नाही सांगा. माझी आजी कानडी होती, माझी आई माहेरून कानडी, पण आजीने काय अट घातली माहितीये, तू कानडीतनं मागितल्याशिवाय तुला पाणी सुद्धा मिळणार नाही.
कानडीतनं बोल. असं करत तिने खरोखर मला पुरंदरदासांची वगैरे सुद्धा पदं शिकवलेली होती. संध्याकाळी आमचा अगदी कधी आजीकडे राहायला गेलं की हा नेम असायचा. छान अगदी पुरंदरदासांची, विठ्ठलदासांची, कानडीतली सगळी भजनं मला त्यावेळेस, म्हणून मला भीमसेन जोशींची सगळी पुरंदरदासांची भजनं प्रचंड आवडतात. कधी असं समजा नर्वस वाटलं, ती भजनं ऐकायलाही गोड वाटतं कानडीतली. कळतं थोडं थोडं, बोलता पण चांगलं येतं. कोणी कानडीत बोलत असेल, मला झटकन कळतं काय बोलतात. असं तर हे संस्कार, भाषेचे सुद्धा संस्कार आहेत. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. संस्कारांमधून संस्कृती घडत असते आणि म्हणून भाषेतून संस्कार देखील प्रतीत होतात. सावरकरांची भाषाशुद्धीची भूमिका ही केवळ भाषिक नव्हे तर सांस्कृतिक व राजकीय दृष्टिकोनातून होती. सावरकरांना इंग्रजी भाषेचं वावडं नव्हतं. ती भाषा बोलूच नये, शिकूच नये असं काही त्यांचं मत नव्हतं. त्यांनी स्वतः उत्तम इंग्रजी लेखन केलंय, पण कोणतीही भाषा दैनंदिन व्यवहारात वापरताना शुद्ध स्वरूपात वापरली जावी. परकीय भाषांच्या शब्दांच्या उसनवारीवर आपल्या स्वभाषेला ठिगळं लावल्याप्रमाणे भाषेतून संवाद नसावेत ही त्यांची भूमिका होती. आता विनोद म्हणून सांगते बघा, म्हणजे आता तुम्ही घरोघरी कसं आता तुमची नातवंड वगैरे आपल्या इंग्रजी भाषेत टीन एज म्हणतो आपण, 20-22ल्या पोरं डोळ्यापुढे आणा आणि मग ते मोबाईल मधून भ्रमणध्वनीतून बोलत असतात, अबे यार, आणि सगळे भाई बरं का, हो सगळे कसे भाई असतील. पण माझी लोक कोणाशी तरी फोन बोलत होती, भाई. म्हणलं बापरे कोण आहे ग भाई? नाही का माझी मैत्रीण आहे अगं आई. म्हणलं अगं मैत्रिणीला कोण भाई म्हणतं का? मैत्रीण कशी भाई असेल? तुम्हाला आय विल कम बरं का मंगळवारी, मला वेळ नाहीये. मी 2 मिनिटं चक्रावलं, टुमारो आय विल कम मंगळवारी, मला वेळ नाहीये. मग मंडेचं काय बाई तुझं? हे असं असतं की नाही, मला सगळेच भाई, सगळेच यार. अगं काय कुठे चाललंय सगळं? धड नाही हिंदी, धड ना इंग्रजी, धड ना मराठी. का झालंय सांगू? इंग्रजी माध्यम. हो, आणि तुम्हाला खूप मोठा भ्रम असेल तर हा भ्रमनिरास आत्ताच, भ्रमाचा भोपळा आत्ता इथेच फोडा की इंग्रजी माध्यमातल्या मुलांचा फक्त कॉन्फिडन्स असतो, या व्यतिरिक्त भाषा शुद्ध नसते, व्याकरणिक दृष्ट्या देखील नसते, वाक्यरचना शुद्ध नसते. फार फार तर आपल्या पिढीला थोडा आत्मविश्वास कमी असतो, 2 वाक्य का होईना, पण आपण व्यवस्थित आणि व्याकरणिक दृष्ट्या नीट बोलतो त्यांची भाषा सुद्धा. कारण स्वभाषेतनं, मातृभाषेतनं, आईनं मांडीवर घेऊन शिकवलेल्या भाषेतनं आपण शिकतो. आणि जिथं त्या आईचं मायेचं प्रेम असतं, त्या भाषेचं जिथे प्रेम असतं, तीच भाषा मावशीलाही जवळ करते, तीच भाषा आत्यालाही जवळ करते. त्यामुळे हिंदीही चांगली जमते, संस्कृतही चांगली जमते, इंग्रजीही चांगली जमते. त्यामुळे आत्या, मावश्या, माम्या सगळ्यांना ती भाषा जवळ करते, कारण ते आईचे संस्कार मातृभाषेतून स्त्रवलेले असतात आपल्या नसानसातून. ते कुठेच्या कुठे आपण फाट्यावर मारून टाकलेले आहेत. आता कुठलीच आई चांदोबा चांदोबा भागलास का म्हणत नाही, तीच भागलेली असते. ती मोबाईल पुढे टाकते, दमली भागलेली असते, 2 घास खाते आणि पोराच्या शेजारी डुबुकून झोपते. आणि मग ते पोरग आपलं रेन रेन गो आवे करत रटाळत बसतं. त्याला त्या रेनशी पडलेलं नसतं, त्या पावसाशी घेणं नसतं, आणि त्याला सण आणि मून तर बघायलाच मिळत नाही. हे त्याहूनपेक्षा दुर्दैव. त्यामुळे ही सगळी जी झालेली आहे ना उलाढाल, या अलीकडच्या पालक नामक, मला खरोखर एखाद दिवशी असं वाटतं फक्त आणि फक्त पालकांसाठी एखादं व्याख्यान या संस्थेने जर अशी माला ठेवली ना, व्याख्यान माला, तर फार बरं होईल. की वैदिक संस्कार, जुने संस्कार आणि आत्ताचे संस्कार. आणि पण पालकांना वेळ हवा ना हो. पालक सभेला पालक जात नाही. हो, शाळेमध्ये पालक सभा होत्या, पण पालक सभेला पालकच नसायचे. पालक सभेला कधीतरी चुकून माकून हे याचे वडील आम्हाला केव्हा तरी 1-2 वर्षात एखाद दिवशी ते वडील नामक व्यक्ती बघायला मिळायचे. हे बापरे, याचे वडील का? बरोबर. आणि मुलंही इतकी नाजूक करून ठेवलेली आहेत आयांनी
खरंच सांगते, एक तर मूल असतं भयंकर नाजूक साजूक केलेलं असतं. त्या दिवशी ती पालक सभेला वर्गात मला म्हणली, तुमचा आवाज फार मोठा आहे हो, माझा मुलगा तुमच्या आवाजाला घाबरतो. म्हणलं हो का? अहो मी त्याच्या एकट्याशी नाही ना बोलत, मी 40 मुलांशी बोलते. 40 मुलांमध्ये मी कुचकुच कुचकुच बोलून त्याला कसं कळेल? नाहीच ना, माझा आवाज पोचायला हवा 40 मुलांमध्ये. आणि माझं सुदैव इतकं चांगलं, केव्हाचं तरी पुण्य उभं राहिलं. आणि तेव्हा नेमकं शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि आम्हाला सगळ्या म्हणजे आता शालेय भाषेत सो कॉल्ड गुरूंना एकत्र बोलवलं होतं. म्हणून पालकांनी त्या दिवशीचा वर्ग चालवायचा होता. त्याच बाईंना बोलवून घेतलं. या म्हणलं, पालकांनी वर्ग चालवायचा आहे. तासभर का विना चालवायचा आहे बरं का पालकांनी. आणि तुमच्या जोडीला एक पालक मिळतील, माझ्या जोडीला कोणच नसतं, निदान तुमच्या जोडीला एक जण देऊया आपण. झालं तर सगळा आमचा कार्यक्रम हे ते झालं. चहा पाणी घेऊन मी वर्गाच्या दाराशी चप्पल काढची, ही बाई मग मोठ्यांनी लागली की ओरडायला. म्हणलं बापरे बापरे, मला फार भीती वाटते हो, तेवढ्यांनी ओरडताय तुम्ही, माझी 39 मुलं घाबरली तुमच्या आवाजाने. तुमचा एक मुलगा घाबरतो, आता माझी 39 घाबरली, त्याचं मी काय करू? इतकं नाजूक करून ठेवलेलं आहे मुलांना. असो, आपल्याला काही विषयांतर करायचं नाही, पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खरोखर एकमेकांशी खूप संलग्न आहेत. की आपल्या भाषेवरचं प्रेम न्यूनगंड वाटतं आत्ताच्या मुलांना. मराठीत बोलायचं एकदम असतं न्यूनगंड वाटतं. का? आपल्या भाषेचं न्यूनगंड का वाटलं पाहिजे? एक बंगाली माणूस उठून परदेशात जातो, शिकागो सारख्या ठिकाणी, प्रचंड नवीन ठिकाणी जातो आणि संपूर्ण भारतवर्षाची प्रतिनिधित्व करून संपूर्ण भारतवर्षासमोर तिथल्या लोकांना नतमस्तक व्हायला लावतो. आणि तुम्हाला न्यूनगंड वाटतं होय? तुमच्या मातृभूमीचं, तुमच्या मातृभाषेचं, आईचं न्यूनगंड वाटतं आजकाल मुलांना. आईचं सुद्धा न्यूनगंडच वाटतं. आई तू जरा आत बस, माझ्याकडे गेस्ट येणार. अरे गेस्टला काय आई बाप नाहीत का काय? तो काय असा अचानक वरून पडला काय आकाशातनं? त्यालाही आई बाप आहेत. तुझी आई बाहेर बसले म्हणून त्या गेस्टला काय प्रॉब्लेम आहे? बसे ना का ती बिचारी, तू हात बस. का तर ती व्हीलचेअरवर आहे. असे ना का तू उद्या जाऊन पडशील त्या व्हीलचेअरवर, तेव्हा काय करशील? खरं आहे ना मी बोलते ते. असो, सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य भेट आहे. खूप बारकाईने निरीक्षण खूप बारकाईने हो, नाहीतर गेली बाई वाहवत, गंगा एकीकडे यमुना दुसरीकडे. धन्यवाद धन्यवाद. तर सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य भेट आहे. खूप बारकाईनं निरीक्षण करून त्यांनी त्यांच्या कार्याच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. आता हे बघा, मी सांगते ती गंमत पुढे त्यांनी मांडलेलीच आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल अशांसारख्या परकीय खेळांमध्ये जे वापरले जाणारे शब्द आहेत, रेडी किंवा आऊट वगैरे, तर हे शब्द अगदी देशी खेळांमध्ये इतके सहज आणि लिलया घुसले की खेड्यापाड्यातल्या परकरी पोरी सुद्धा हे शब्द खेळत असताना वापरताना सावरकरांना दिसल्या. अगदी किती म्हणजे सहज झालं ही गोष्ट. या गोष्टीचं त्यांना विशेष आश्चर्य वाटलं की इतक्या झटकन कसं काय ते मुरलं आपल्याकडे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले. ते शब्द नुसते शब्द नाहीत किंवा भाषेची ओढाताण करून केलेले शब्द नाहीत. उगीच काहीतरी जुळवाजुळव करून, काही वेळेला कवितेच्या नावाखाली उगाच काहीतरी यमक जुळवून केलेली कविता असते. आमचा तुमचा चमचा वगैरे करून काही अशाही कविता असू शकतात. तर सांगण्याचं तात्पर्य असली कसलीही ओढाताण न करता केलेले शब्द आहेत. परकीय भाषेतील शब्दांना अगदी तंतोतंत बसणारे मार्मिक आणि दर्जेदार शब्द होते. नवे शब्द देताना सावरकरांना बरीच टीका सहन करावी लागली. काहींनी विकृत विडंबन शब्द सावरकरांच्या नावे खपवायचा खटाटोप केला. आता उदाहरणार्थ सांगते. रेल्वे सिग्नलला म्हणे सावरकरांनी अग्निरथ गमनागमन ताम्र हरित लोहपट्टिका एवढं लांबणंच का देतील? वेळ जात नव्हता का काय त्यांना? किंवा काय ते घनगोल गट्टू म्हणे काहीतरी, नाही का?
हिमदुग्ध शर्करायुक्त गोल घन गोल गट्टू. अरे खा ना आईस्क्रीम गप्पणे गट्टू. काहीही म्हणजे अशा प्रकारची ओढाताण त्यांनी अजिबात केली नाही. आणि या प्रकारच्या विकृतीची फक्त कीव केलेली बरी. कारण लोकांना काय असतं सांगू का, कसलंही जिथे गांभीर्य नसतं तिथे माणसांना फक्त टवाळकीच सुचत असते. टवाळा आवडे विनोद असं समर्थांनी म्हणले. फक्त टवाळकी करायचे. आता लोकमान्यांचा उद्देश केवढा उदात्त होता. म्हणजे हे सार्वजनिक गणेशोत्सव का, शिवजयंती का, आता काय तुम्ही सांगा ना, ही टवाळीच चालली आहे. या उत्सवातलं गांभीर्य राहिलंय का? वैचारिक देवाणघेवाण राहिली आहे का? काही प्रबोधनाच्या नावाखाली काही घडतंय का? अहो गुंडगिरी होतीये. वर्गणी दिली नाही ना तर अक्षरशः घातपात हत्या वगैरे सुद्धा होत आहेत. आपण तुम्ही बघत असाल नसाल माहीत नाही, खरोखर हत्या सुद्धा होत आहेत. घडलेली घटना आहे कोथरूड सारख्या ठिकाणी. मुलं राहायची, विद्यार्थी राहायचे आणि तो परप्रांतातला विद्यार्थी होता आणि कुठल्या तरी लांबच्या अशा वस्तीतला मुलगा वर्गणी मागायला आला. 3-4 जण होते, म्हणजे एकदम असं टोळकच होतं ते. आणि वर्गणी द्या म्हणे. तो मुलगा म्हणला, एक तर मी परक्या प्रांतातला आहे पहिली गोष्ट तर, आणि मी इथे का वर्गणी देईन? मी माझ्या गावी जाणार आहे, आता सुट्ट्या असतील तर मी इथे राहणारच नाही, मी तुला का वर्गणी देईन? असं म्हटल्यानंतर त्याच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्याला खरोखर खोटं नाही रुग्णालयामध्ये दाखल करावं लागला. हे घडतं आहे. हे कसले उत्सव आहेत? हे उत्सव नाही आहेत, ही विकृती आहे, हे विडंबन आहे उत्सवाच्या नावाखाली चाललेलं आणि खूप घातक आहे. ह्या सगळ्या खरं सांगू का, हे सगळं म्हणजे खरंच व्यासपीठावर बसून म्हणू नये, हे ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. बंदच व्हायला पाहिजे. हे थांबलं तर बरं होईल. कारण नुसता आता गणेशोत्सव राहिला नाही तर दहीहंडीच्या नावाखाली अत्यंत विभत्सपणाचा कहर चाललेला आहे. अत्यंत विभत्सपणा म्हणजे बोलूही नाही इतका घाणेरडा प्रकार. तर दहीहंडीच्या अरे काय, कुठे चाललायत तुम्ही? ही संस्कृती आपली नाही ना. हे विडंबन आहे आणि ही विकृती आहे सरळ. म्हणजे जो उदात्त हेतू होता त्याच्या पाठीमागचं जे पावित्र्य आहे, त्याच्या पाठीमागचं जे योगदान आहे त्यांचं सुद्धा, ते सगळंच बाजूला आणि फक्त विडंबन, फक्त विकृती. त्याची काय कीव करणं, त्याच्याशिवाय काही करू शकत नाही. आपण सामान्य माणसं तर काहीच करू शकत नाही. ही गंभीर. खरं सांगू का, खूप वरचे लोक जे असतात म्हणजे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून क्षणभर, ज्यांच्या हातात सत्ता आहे तेही छान निवांत असतात. आणि जे एकदम आर्थिकदृष्ट्या एकदम दुर्बल घटक म्हणून समाजामध्ये गोंधळले जातात तेही निवांत असतात. कारण सरकारकडनं बऱ्यापैकी सगळं मिळत असतं. बरडला कोण जातो? जात्यात मध्यम वर्ग. ज्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे तो मध्यम वर्ग. कारण ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याशी बुद्धिमत्तेचा काही संबंध नसतो. सत्ता आणि बुद्धिमत्ता शून्य संबंध आहे आत्ताच्या काळात. ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्याच्या हातात सत्ता नाही. बुद्धिमत्तेचा आणि सत्तेचा शून्य संबंध. खरं आहे की नाही? मग ज्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, ज्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे खरं म्हणजे जर आपण जर एकत्र संघटितपणे उभे राहिलो ना, खरोखर उभे राहिलो तर एका क्षणात सगळ्या सत्ता उलथून पाडण्याची क्षमता आहे. ते मौन धरून बसतात, ते दारं खिडक्या लावून बसतात. जाऊ दे ना, नको. साधे पोलीस रस्त्याने 4 पावलं चालताना दिसले तरी आपण म्हणतो नको रे बाबा, कुठे फंदात पडता, नको. हे देशाचं दुर्दैव आहे. कारण सत्ता तिसरीकडेच जाते. जिथे बुद्धिमत्ता नाही तिथे सत्ता वळल्यामुळे हे देशाचं दुर्दैव आहे. आणि आता मात्र असं झालंय की ही लोक जर परत खरोखर जन्म घेऊन येतील ना, लोकमान्य काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, किंवा हे स्वातंत्र्यवीर सावरकर काय चुकून माकून जन्म घेऊन येतील तर भिंतीवर डोकं आपटून रडतील. आम्ही केलं काय, नि चाललंय काय, नि घडतंय काय. खरंय की नाही? असो, कविवर्य सुरेश भट यांनी म्हटलंय, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे असंख्य खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. महाराष्ट्र साहित्य परिषदेने तर जळगावच्या अधिवेशनात भाषाशुद्धीचं तत्व मान्य केलं. डॉक्टर माधवराव पटवर्धन म्हणजेच माधव जुलियन, कविवर्य माधव जुलियन यांच्या काव्यात
फारसी शब्दांची भरपूर उधळण होती. प्रारंभी ते सुद्धा भाषाशुद्धीचे टीकाकार होते, पण नंतर निस्सीम उपासक झाले. इतके की त्यांनी आपल्या कविता शुद्ध मराठीत पुन्हा लिहून काढल्या. पण आता वैशिष्ट्य बघा, गदिमांच्या काव्याचं तुम्ही वैशिष्ट्य जाणलं असेल तर तुम्ही गीतरामायणाची 52च्या 52 गाणी काढून बघा. संस्कृतोद्भव शब्दांची नुसती जिथे तिथे उधळण आहे की नाही, खरं की नाही. आणि काही काही शब्द ते इतके सुंदर आहेत की काळजात घरच करतात. साधे साधे आहेत काही काही तर, अगदी साधे साधे, पण रोजच्या व्यवहारातले, पण ते खरोखर काळजाचा ठाव घेतात. उगाच का ते एवढं अजरामर झाले. हिंदुस्थानी या नावाखाली धुमाकूळ घालणाऱ्या उर्दूला बाजूला सारून घटना समितीने देवनागरी लिपीतील हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली होती असं आता म्हणायला लागेल. शुद्धकार ते खरोखर घडलंय का? नाही. हा अंतर्मुख होऊन आपल्या मनाशी विचार केलेला बरा, पुढे न बोलणे बरे. त्यामुळे मान्य केली होती हेच व्याकरणदृष्ट्या बरोबर ठरेल. असो, तर शुद्धतेच्या बाबतीत सावरकर हे केवळ मराठीपुरते आग्रही नव्हते. त्यांना हिंदीसह सर्व भारतीय भाषा शुद्ध रूपात हव्या होत्या, हे जास्त महत्त्वाचं आहे. मगाशी मी जे वाक्य म्हणलं ते खरं आहे की नाही, की ज्याचं मातृभाषेवर प्रेम असतं त्याचं सगळ्याच भाषांवर प्रेम असतं. आपल्या स्वदेशी सर्व भाषांवर प्रेम असतं. नुसतीच शाळेतली प्रतिज्ञा म्हणली तिथल्या तिथे विसरून गेली असं चालत नाही. 1926 मध्ये सावरकरांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण नावाची एक पुस्तिका लिहिली. तिच्या अखेरीस त्याज्य विदेशी शब्दांचे टाचण असा स्वकीय शब्द निर्माण केलेला लघुकोश दिलाय. अक्षरशः ती पुस्तिका साधारण 140 वगैरे पानांची आहे, छोटेखानी आहे. आणि माझं नशीब चांगलं की मला ते अख्खी पुस्तिका गुगलवर मिळून गेली. मला संपूर्ण वरपासनं खालपर्यंत ती गुगलवर वाचता आली. कुठल्याच वाचनालयात मला ती उपलब्ध झालीच नाही, ग्रंथालयात मिळालीच नाही. पण नशिबाने ती म्हणजे गुगलवाल्यांचे धन्यवाद मानले पाहिजे की सावरकरांची लहानशी का होईना पुस्तिका त्यांनी ठेवली. हे धन्यवाद गुगलवाल्यांचे. असो, तर हो ना, काही काही चांगल्या गोष्टी गुगलवाल्यांनी धरल्यात, हे काही कमी नव्हे, चांगली गोष्ट आहे. शिक्षण, व्यवसाय, चित्रपट, मुद्रण म्हणजे छपाई, राज्य व्यवहार विषयक शब्द दिले. एक आता थोडक्यात आपण बघू. परकीय शब्द आणि स्वकीय शब्द. हायस्कूल प्रशाला, कॉलेज महाविद्यालय, हेडमास्टर म्हणजे मुख्याध्यापक. आमच्या शाळेच्या इथे अहिल्यादेवीत मात्र बाहेर मुख्याध्यापक व्यवस्थित लिहिलेलं असायचं बरं का. सुप्रिटेंडेंट म्हणजे आचार्य, प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक, प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य, तारीख दिनांक, नंबर क्रमांक किंवा अंक, किंमत मूल्य, फी म्हणजे शुल्क, ट्रस्टी विश्वस्त, सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक, फौज सेना, कॅम्प म्हणजे छावणी, हवाई दल वायुदल, आरमार नौदल, रिपोर्ट इतिवृत्त, सिनेमागृह चित्रपटगृह, नर्स परिचारिका, म्युन्सिपाल्टी नगरपालिका, कॉर्पोरेशन महानगरपालिका, मेयर महापौर. महापौर खूप चांगलाच रुळला, महानगरपालिका तर अगदी चांगला रुळला आहे. पण आपल्याला आता कळतंय की तो सावरकरांनी निर्माण केलेला शब्द आहे आपल्या मराठीत. बजेट अर्थसंकल्प. तर अशा अनेक शब्दांची निर्मिती ही सावरकरांनी केलेली आहे. सावरकर उत्तम वक्ते असल्यामुळे उच्चारांचा सुलभपणा पण त्यांनी सांभाळला. म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना तो शब्द चांगल्या पद्धतीने उच्चारता सुद्धा यायला हवा ह्याची काळजी त्यांनी खरं म्हणजे घेतलेली आहे. आणि हे सगळं करताना त्यांनी खरोखर रक्ताचं पाणी केलंय. पण आता दुर्दैव सांगू, 10वीतला मुलगा, कालचीच घटना आहे, अगदी कालची, फार लांब नको जाऊया, कालची घटना आहे. दुसरा बाजीराव हा शब्द होता. हे कुठेतरी जोडाक्षर आहे का मला सांगा बरं. दुसरा बाजीराव ह्या शब्दात जोडाक्षर आहे का कुठं? आधी एकदा तो कितीतरी वेळ त्या शब्दाकडे बघत बसला. म्हणलं वाच ना बाळा, काय झालं तुला? दुसरा बाजीराव. म्हणलं कुठली भाजी करूया आता? बाजीराव नाहीये रे बाळा, ते बाजीराव आहे. बदकातला बाजीराव आहे. इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम.
आणि मी हे खोटं सांगणारच नाही नक्कीच. इथे बसून तर कोणीच खोटं बोलू दे नको, बोलतच नसतील. हे अगदीच सत्य आहे. सहज जाता जाता सावरकरांच्याच आयुष्यातला प्रसंग सांगते. जेव्हा त्यांनी म्हणजे सगळं अन्न पाणी वगैरे वर्ज्य केलं, अन्न पाणी घेत नव्हते, प्रायोपवेशन म्हणतात त्याला, प्रायोपवेशन स्वेच्छेनं स्वीकारलेलं होतं. आणि कारण गांधी हत्येनंतर फारच प्रचंड त्रास स्वदेशामध्ये सुद्धा त्यांनी भोगलेला आहे, अतिशय त्रास भोगला आहे. आणि पुढे जाऊन प्रायोपवेशन घेतलं, त्यावेळेला मग त्यांच्या मुलीला बोलवण्यात आलं की निदान तुझं काही ऐकतात का बघ, थोडं पाणी म्हणा, एवढीशी का होईना पेज म्हणा, काहीतरी घेतील का बघ म्हणून बोलवणं पाठवलं. आणि त्यांच्या सेवेसाठी म्हणून एक परिचारिका नेमली होती. ती मुलगी आली आणि त्यांची एकंदर अवस्था बघून तिच्याही डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. काय तो देह किती झिजला झिजला झिजला, म्हणजे राष्ट्रासाठी देहाचं चंदनासारखा झिजला ना तो देह. मुलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि मुलगी म्हणाली, तात्या अहो थोडं तरी ऐका, माझं ऐका, माझ्यासाठी ऐका. ते बघा तुमच्या सेवेसाठी ती नर्स नेमली आहे ना, ती म्हणते तर एवढंसं पाणी प्या, काही नाही तर थोडी पेस्ट प्या. तर तिला अशी, कारण आवाज क्षीण झाला आहे ना, आवाज क्षीण झाला होता, तिला अशी जवळ ओढली, जरा कानापाशी कान तिचा जवळ घेतला. नर्स नाही गो, परिचारिका म्हण. आलं का लक्षात? म्हणजे केवढं निष्ठा एखाद्या कार्याची असू शकते. ती एका क्षणासाठी म्हणली ना, तुमच्या सेवेसाठी नर्स नेमली आहे तात्या, आपण तिचं तरी थोडं ऐकूया. नर्स नाही ग, परिचारिका म्हण. ते किती अगदी मृदू शब्दात. खरंच स्थितप्रज्ञाची व्याख्या जर कुठे शोधायची असेल तर कुठेही जाऊ नका, स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर स्थितप्रज्ञ. खरंय की नाही सांगा? असो, तर जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर, जे जे ते ते सगळं घेण्याची शिकवण भाषाशुद्धीच्या माध्यमातून सावरकरांनी आपल्याला दिलेली आहे. की किती गोडवा या शब्दांमध्ये सुद्धा, खरोखर आहे की नाही? म्हणजे त्यांची उसनवारी करण्याची गरजच नाही, इतका या शब्दांमध्ये. परिचारिका शब्दात किती गोडवा आहे, खरंय की नाही? सावरकरांची भाषाशुद्धीची भूमिका ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीचा भाग होती. मदनलाल धिंगरांसारख्या निधड्या छातीच्या वीराला स्फूर्ती देणारा, भारतातील अनेक धिंगरांना पुस्तकाच्या वेष्टनातून पिस्तुले पाठविणारा, काळ्या पाण्यावरील अंधार कोठडीतही भिंतीवर महाकाव्य लिहिणारा असामान्य वीर, अंदमानातून सशर्त सुटका होताच एखाद्या भाषेच्या प्राध्यापकाला शोभावी अशी चळवळ तितक्याच एकनिष्ठपणे घेतो, हा देखील एक विलक्षण चमत्कार आहे असं म्हणावं लागेल. अशा रीतीनं आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या भाषाशुद्धीच्या भूमिकेविषयी विचार केला. सहज जाता जाता एक फक्त प्रसंग आठवलाय म्हणून सांगते की मुंबईला सावरकरांचा सत्कार होणार होता. प्रसंग हा अत्यंत सत्य आणि खरोखरीचा घडलेलाच प्रसंग आहे. आणि त्या काळातल्या काँग्रेसच्या लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला. काळे झेंडे वगैरे घेऊन ते बाहेर उभे होते. आणि आचार्य आत्रे त्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हातूनच सावरकरांचा सत्कार हा आयोजन तसं होतं. आणि ध्वनिक्षेपकासमोरून एकच वाक्य म्हणलं, 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा ज्यांनी उपभोगल्या आहेत त्यांना काळ्या झेंड्याची काही फरक पडत नाही. आणि आचार्य आत्रेंनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी आचार्य आत्रेंनी बहाल केलेली आहे. आणि त्याच ध्वनिक्षेपकासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर उभे राहिल्यानंतर आत्रेंना आचार्य ही पदवी सावरकरांनी दिलेली आहे. म्हणजे सावरकर केवढे मोठे आहेत
की आत्रेंनीही गुणगौरव गायला, पुलंनीही गुणगौरव गायला, कितीतरी महान व्यक्तींनी सावरकरांचा गुणगौरव गायला. माझ्यासारख्या इटुकल्या पिटुकलीला सुद्धा तो गायची संधी तुम्ही मला दिली, म्हणून मी अंतःकरणापासून तुमचे धन्यवाद मानते. की काही नाही तर माझा छोटासा खारुताईचा वाटा यामध्ये आला, म्हणजे मला ते छोटंसं काम करायला तुम्ही दिलं, म्हणून मी अंतःकरणापासून तुमचे खूप खूप धन्यवाद मानते आणि वाणीला इथेच विराम देते. भारत माता की वंदे